त्याचबरोबर आपले जे कायदे आहेत त्या संदर्भात घेतलेला आहे. त्यानंतर उत्पन्नकितीच्या संदर्भात ते घेतलेलं आहे, मुद्दाम मंदिरात. आणि ह्या बाजूला जे घेतलेलं आहे शाळेत आपण हे प्रदर्शन लावतो. आणि इकडे बघा मॅडम, देवळात उत्पन्न जातं कुठं. त्यानंतर इथं मुलांच्या मनामध्ये ज्या शंका असतात या संदर्भातल्या अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. कॉम्प्युटरवर जन्मपत्रिका काढली जाते. महाशिवरात्र आली की अंगामध्ये कार्टून लाईट पण घेतली वगैरे करतात या संदर्भात. म्हणजे विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे तसं आता ही नवीन एक थीम आपण मागच्या वर्षीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून केलेली आहे सापाच्या संदर्भातला. आता हे काल संध्याकाळी तयार केलं थीम एक केली की कार्टूनच्या साह्याने कार्टूनच्या साह्याने तुम्ही विद्यार्थ्यांना कसं त्यामध्ये कळतं मी त्या तलाव बोलायला मला कार नाही बाबा, मी सस्तन प्राणी आहे त्याच्यामुळे मी दूध पिऊ शकत नाही. इतर गोष्टी ज्या आहेत म्हणजे आमच्या गावात केस असतात. हे सदाशिव जाधव म्हणून एक जण आहे, हो कविता करतो, त्याचा लिंबला आहे तो आपल्याकडे कार्यक्रम होता. त्याला दूध दिलंय. आज आम्हाला दूध प्यायला देत आहे नागपंचमीला, उद्या गरम चहाला बोलवा असं सांगितलं की पोरांना कळते की दूध पीत नाही. आणि हा सस्तन प्राणी आपल्या मुलासाठी किंवा बच्च्यासाठी ती दूध आहे. आणि ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये तशी काही व्यवस्था नसते. मग हे सगळं दूध तोंडे असायला आम्ही काही माणूस आहे दूध धरण्यासाठी मेंदू माणसासारखा मोठा असावा लागतो. दूध माणूसच धरू शकतो. ह्याच्यावर हे असे केलेलं आहे. याच्यावर गेले खरे खोटे काय कर्म काय सांगितलं नाही मला. आणि ठीक आहे कॉम्प्युटर कालच आमच्या कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन झाले.